के डायरेक्टर भी गणेश हिंदी है, मैं उनके लिए सभी को बोलता हूँ एक जोरदार ताली हो जाए। और इनका मैं 2 साल से ये मुझे मार्गदर्शन करता है। ऐसी लगी कि सही में मिट्टी के लिए ये चीजें जरूरी है। हम लोग पेड़ पे काम कर रहे हैं पर मिट्टी पे काम करना कोई नहीं सिखाता। तो इनका मुझे अच्छा मार्गदर्शन मिला है और निस्वार्थ ये किसानों को मदद करते हैं। इनका कोई स्वार्थ नहीं उसमें। और यूट्यूब पर इनका खुद का चैनल भी है। तो मैं श्री गणेश जी से कहता हूँ कि आप आपका मार्गदर्शन किसानों को कीजिए। मुकेश भैया से मैं अनुरोध करता हूँ कि उनको बुके दीजिए। ऍक्च्युअल हा सन्मान आहे ना शेतकऱ्याचा झाला पाहिजे, तुम्ही आता शेतकरी है ना? जोय भैया बरोबर ते आहे. तर सेशन मराठीतनं घेऊ का हिंदीतनं घेऊ? ओके, मराठी तर मी बी आहे, मला बी आवड आहे. पण होतं काय, मी सांगतो तुम्हाला की मराठी सेशन हे आपल्या महाराष्ट्रापुरते मर्यादित आहे, बरोबर? आणि हा जो कार्यक्रम आहे कार्यशाळेचा आपला, हा कोणतं प्रोडक्टला लीड करण्यासाठी नाही आहे किंवा एखादी असं हे नाही आहे की मग हे प्रोडक्ट विकून तुम्हाला त्याच्या बाबतीतच मार्गदर्शन करणार आहे. आपलं प्रॉब्लेम सॉल्विंग व्हिडिओ होणार आहेत. जे प्रॉब्लेम आहेत त्याचं सॉल्युशन आपल्याला मिळायला पाहिजे आणि आपण आजपर्यंत जी शेती करतो आहे त्या शेतीमध्ये काय बदल केले गेले पाहिजे. कारण यदा कदाचित इथं बसलेले सर्व शेतकरी माझ्या वयाच्या कितीतरी पटीने मोठे आहेत का त्यांचा अनुभव तगडा आहे संत्र्यामध्ये म्हटल्यानंतर. पण आजच्या कंडिशनला जे प्रॉब्लेम येत आहेत गेल्या 2 वर्षापासून त्या प्रॉब्लेमचं सॉल्युशन काय आहे त्यामध्ये एकच असते की मीटिंग लावलेली आहे किंवा एखादी चर्चासत्र आहे तर कुठे ना कुठे काही ना काही प्रोडक्टचा विषय तिथं असेलच. माइंडसेट असतो, बिलकुल प्रत्येकाचा एकच माइंड असतो की काही ना काही तिथं असेल. पण प्रोडक्ट हा जो विषय आहे हा विषय सगळ्यात शेवटचा आहे. म्हणजे 100तल्या 100 पैकी 99% हा विषय फक्त माती माती मातीवरती होणार आहे. फक्त 1% जो राहील तो तुमची न्यूट्रिशन मॅनेजमेंट बाकीच्या सगळ्या गोष्टी त्याच्यावरती राहील, बरोबर? तर सर्वात महत्त्वाची गोष्ट की मी माझा छोटासा परिचय सांगतो. मी महाराष्ट्रातून जळगाव जिल्हा, ज्याला खानदेश म्हणून उद्भवलं जातं, केळीचा फार मोठा बेल्ट आहे सावदा, त्या भागातनं इथपर्यंत आलेलो आहे. दुसरी गोष्ट की ह्या मंचवरती इथपर्यंत येण्यामागचं कारण काय आणि संत्रा शेती, कारण मी जळगावमध्ये तिथं संत्रा फार नाही, बरोबर? केळी भरपूर आहे, परंतु मी संत्र्यावरती असं काय मार्गदर्शन केलं की तुमच्या शिवारातल्या व्यक्तीने मला इथपर्यंत बोलवलं, बरोबर? प्रश्नचिन्ह यायला पाहिजे आपल्याला, बरोबर? तर मी गेल्या 10 वर्षापासनं पूर्ण भारत भ्रमंती करतो आहे. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या जाऊन तिथल्या शेतकऱ्यांचे ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करणे आणि त्याच्यावरती मार्गदर्शक असतील किंवा केव्हीकेच्या माध्यमातून घेतलेले असतील किंवा एखादी चांगले ICR वगैरेचे डायरेक्टर्स वगैरे जे हा लिंबूवर्गीय पिकामध्ये चांगल्या प्रकारे मी सेशन अटेंड केलेले असतील आणि त्यांचे मूळ उद्देश असतात की पिकाचा रोग किडी, त्याचं खत व्यवस्थापन, त्याचं पाणी व्यवस्थापन, ह्या याच्यापासून सुरुवात होते, बरोबर? जमीन सोडून दिली, जो मेन मीडियावरती जिथं आपण झाड लावतो त्या बरोबर, तर सॉइलवरती काम करू. तर या पुढचं वक्तव्य बोलायच्या आधी तुमच्या एरियामध्ये आता वेगवेगळ्या ठिकाणून सगळे शेतकरी आलेले आहेत, तर तुमचे जर का कॉमन प्रश्न जर मला लक्षात आले, मी तर माझं पोथीपुराण चालू करणारच आहे, पण माझ्या लक्षात आलं पाहिजे की तुमच्या मनामध्ये तुम्ही काय टेंडन्सी घेऊन इथपर्यंत आलेला आहेत, तुमच्या मनामध्ये कोणते प्रश्न आहेत, म्हणजे जेणेकरून मी माझं मातीचं पाण्याचं ह्या गोष्टी सांगत असताना ते तुमचे कन्सेप्ट क्लिअर झाले पाहिजे, बरोबर? तर प्रत्येकाचे काही प्रश्न असले तर ते मला विचारा, म्हणजे जेणेकरून मी त्याच्यातनं तुम्हाला काही ना काही मार्ग ह्या फळ्यावरती लिहित असताना त्यातनं 100% तुमचं निदान होईल. तुमची संत्र्याविषयी विचारा, हा प्रश्न नाही आहे. तुम्ही कोणत्याही प्रकारच्या याच्यावरती तुम्ही प्रश्न विचारू शकतात. संत्रा हा मुख्य पीक आपण घेतलेला आहे. आजपर्यंत जसे काका आहेत
यांच्याकडे 30 वर्षापासून झाडं आहेत, यांच्या सगळ्या ABCD Z होऊन गेलेलं आहे, पण सगळं Z झाल्यानंतर बी आज ह्या 2 वर्षामध्ये सगळं केलं तरी सुद्धा हा प्रॉब्लेम जात नाहीये, बरोबर. तर तसे प्रश्न विचारा. म्हणजे काय झालं पाहिजे दोघांमध्ये, मी सांगेल ते पूर्व दिशा नाही, तुम्ही सांगणार. कारण शेती हा असा अवघड विषय आहे की पंपामध्ये 5 ml टाक, स्प्रे मारू नये हे सांगायला फार सोपं आहे, पण पाठीवरती पंप ज्या टायमाला इथं ते पट्ट्या रुततात ना आणि माणूस असा बघून बघून स्प्रे करतो ना, त्यावेळेस त्याच्या लक्षात येतं की पंप काय असतो, बरोबर. तर तुम्ही मला प्रश्न करा. त्याच्यात रस नाही संत्रा, असे संत्र म्हणजे वाया जाते, मार्केटला खपत नाही किंवा कोणीच नेत नाही. ओके, ते कशामुळे? हा सगळ्यांचा कॉमन प्रश्न आहे का की यांचाच आहे? दुसरा प्रश्न असा आहे सर, 10 मार्च 5 मार्च पासून धरण गुंडी गड जे म्हणतात ते कंटिन्यू होते. ओके, म्हणजे सेट नाही होत. ओके, बगीचा खूप फुटतो असं नाही, पण ते गुंडी गड होते. आता ही चालते माझ्या निरीक्षणाप्रमाणे जवळपास 25 एप्रिल ते 30 एप्रिल पर्यंत. आणि मे मध्ये जर पाणी नाही दिलं तरी एकही फळ गळत नाही, झाड मरते पण उष्णता मान हा उष्णता मानून नाही, ते आहे थोडस सर आता सांगतीलच आपल्याला. आणि दुसरं, पाऊस येऊन जाते पावसाळ्यामध्ये साधारण जुलै पर्यंत, आणि जुलै नंतर एकदा पाऊस झाला की ऑगस्ट पासून फळ गळणं सुरू होतं परत. अच्छा, म्हणजे आता तिथं आटोप फराचा अटॅक असला पाहिजे, किंवा मे मध्ये जे लोक भरपूर पाणी ओलतात त्याचे काही परिणाम होतो असावे म्हणजे माझ्या निरीक्षणाप्रमाणे. आणि नंतर परत सप्टेंबर पासून 30 गड सुरू होते. ओके, म्हणजे झाडावर जेव्हा फुटते तेव्हा 1000-1500 फळ आहे असं वाटते, आणि जेव्हा त्याचा आपण तोडतो मग व्यापाऱ्याला माल विकतो त्यावेळी ते फळ फक्त 300-400च्या वरती काही निघत नाही. बस हार्वेस्ट आणि करतो हा मी जे सांगितलं हा नियर अबाउट 100% लोकांचा प्रश्न असावा. ओके, अजून दुसरा एरिया म्हणजे बिलकुल पुरा भागच घेते. समजा हे झाड घेईन तर दुसरं नाही घेणार, पण तिसरा घेईन तर चौथा घेणार सर. बिलकुल हा मला प्रकार आहे बिलकुल. म्हणजे हवेच्या माध्यमातून पसरणारा असा आजार आहे असं आपण त्याला संबोधू शकतो, बरोबर. सलाटणे, बरोबर. हा, भरपूर होता वरतून बिलकुल पुरं बिलकुल एकदम झाड एकदम खालीच करून देते. ओके, हा येतो केव्हा? ह्या येतो सर आपल्या फूक महिन्यात बिलकुल असं आहे. मिरगाचं समजा मिरगात झाड समजा डेअरी घेतली नंतर समजा ऑगस्ट महिन्यात इतका तो सापडून गेलो. ऑगस्ट मध्ये म्हणजे ज्या वेळेस ह्युमिडिटी वाढते त्या टायमामध्ये, बरोबर. ओके, डेट सुकी म्हणतात हो, म्हणजे त्याला वॉटर लॉकिंग केलं. हो हो हो, डेट सुकी म्हणतो. आणखी पानं पिवळे म्हणजे हा तोच प्रकार आला यांचा की हे जे सांग 75% बागा ऑगस्ट महिन्यात 75% बागा पिवळ्या पडतात. आता याच्यामध्ये सगळ्यांच्याच बागा पडतात की बघा होतं काय, मी एक सांगतो तुम्हाला की हे जे प्रश्न आहेत, आता मला आनंद ह्या गोष्टीचा आहे की कार्यशाळा बोलवल्यानंतर तुम्ही वेगवेगळ्या एवढ्या 50-50, 60-60, 100-100, 150-150 किलोमीटरवरनं इथं आलात, बरोबर. त्याच्यासाठी तुम्हाला स्वतःला माझी मानवंदना आहे. आपण एकत्रित एका गावामध्ये असताना आपण बाजूच्याची प्लॉट बघायला जात नाही, सत्य गोष्ट आहे. किंवा एखादी जर का वेगळ्या वर्णाला गेलेला आहे, आता ही जी व्यक्ती आहे ही गेल्या 2 वर्षापासून माझ्याशी बोलते आहे, बरोबर. तर यांना मी कोणत्याच प्रकारचं प्रोडक्ट सेल आउट केलेलं नाही आहे आजपर्यंत. तुम्ही त्यांना विचारू शकता. फक्त ज्या ट्रिक आहेत आणि त्यांची मेहनत आहे तेवढंच त्यांनी केलेलं आहे, बरोबर. तर होतं काय की इथं बसलेले प्रत्येक शेतकऱ्याचं पाणी वेगळं आहे प्रत्येकाचं. कोणाचं बोरवेलचं पाणी आहे, कोणाचं विहिरीचं पाणी आहे, कोणाचं कॅनलमधनं पाणी कुठे साठा करतात ते पाणी आहे. प्रत्येकाच्या मातीचा पोत वेगवेगळा आहे, बरोबर. कोणाची काळी आहे, कोणाची भुरी आहे, कोणाची चिपळा मुरमाची माती आहे. तर सॉईल स्ट्रक्चर हे वेगवेगळं झाल्यानंतर तुम्हाला वेगवेगळे अनुभवाला मिळत असतील. किंवा एका 5 एकराच्या क्षेत्रामध्ये जर का मी संत्रा बाग लावलेली आहे, जमीन जर ह्या स्थितीची आहे तर इकडे कुठे पिवळापणा दिसत असेल किंवा इकडे पिवळापणा नाही आहे असं दिसतं कोणाला, बरोबर. अशी जमीन आहे तर या तिरप्या ह्या जमिनी लक्षात येत आहेत. म्हणजे
नाही. मग आपल्या लक्षात ह्या गोष्टी यायला पाहिजे की जर जमिनीचा उतार चढाव किंवा खड्डा ह्या गोष्टीमुळे जर का आपलीच बाग आपल्याला त्या गोष्टी दाखवते आहे, निदर्शन दाखवते आहे की इथं झाड, मी आता इथं फिरत होतो बघा, मी काय बघण्याचा प्रयत्न करत होतो, तर ह्याच गोष्टी आहेत की आपण आपल्या शेतामध्ये गेल्यानंतर आपल्या शेतामध्ये आपण आपलं स्वतःचा अनालिसिस करायला काय पाहिजे, कारण आपण त्या शेतामध्येच पूर्ण मेहनत करणार आहे ना. बाजूच्या शेतामधलं बघून आपण नाही करू शकत, त्याचं शेतीचा पोत पाणी हे सगळं वेगळं आहे. तर सर्वात महत्वाची गोष्ट की जमिनीचा पोत, तो मी ज्या शेतामध्ये लागवड करणार आहे तिचा तो कसा आहे, तिचा ऑर्गॅनिक पर्सेंटेज काय आहे, माझ्या पाण्याचा TDS काय आहे, बरोबर. या सगळ्या गोष्टीचा मेलमिलाप जर आपल्या लक्षात आला तरच आपण पुढे जाऊ शकतो. आता मी एक सांगतो, ह्या गोष्टी ऐकायला आपल्याला फार भारी वाटतात. भारी म्हणजे काय, कानांना ह्या गोष्टी पचत नाही. आपल्याला कोणत्या गोष्टी ऐकायला चांगल्या वाटतात की मी तुम्हाला वॉटर मॅनेजमेंटवरती बोलला पाहिजे की एका संत्र्याच्या झाडाला किती पाणी दिलं गेलं पाहिजे, न्यूट्रिशन किती दिले गेले पाहिजे, शेणखत कसं दिलं गेलं पाहिजे, कोणत्या अवस्थेमध्ये कोणता स्प्रे घेतला पाहिजे, मग झाडाला तानावरती कधी सोडलं पाहिजे, मग तानावर सोडल्यानंतर त्याच्यावरती कोणता स्प्रे घेतला पाहिजे, ताण सुटत असताना कोणता स्प्रे घेतला पाहिजे. मातीमध्ये त्या मातीच्या बाबतीत आपण विचारधारणा जर करणार नाही तर मग ते झाड कसं काय तिथं व्यवस्थित उभं राहणार आहे. एखादी वेळेला कोणी असं केलेलं आहे का, मोबाईल थोडेसे सायलेंट करून घ्या, ओके, कारण मी फक्त अर्धा एक घंटाच घेईल, तुमचा जास्त काही वेळ घेणार नाही, कारण त्या 1-1.5 घंट्यामध्ये तुम्ही एवढे चार्ज झाले पाहिजे की कमीत कमी पुढच्या 2 वर्षात 5 वर्षात 10 वर्षामध्ये तुम्हाला बाकी गोष्टी ऐकण्याची गरज पडणार नाही जर तुम्ही सॉईलवरती जर काम करून घेतलं तर. आणि सॉईलवरती काम करणारे भरपूर नमुने आलेत पण ते प्रोडक्ट विकून गेलेत, बरोबर. मी प्रोडक्ट विकणारा नमुना नाही, ठीक आहे. तर आपण आपल्या शेतांमध्ये कधी असा ॲनालिसिस केलेला आहे का की एखादी ठिकाणी शेणखताच्या भुगल्या टाकल्या आणि तेवढ्याच एक 10-12 झाडां 15-20 झाडांपर्यंत ते शेणखत पडलं, बाकीच्या झाडांना पडलं नाही, कारण 10-10 20-20 वर्षाचे शेतकरी आहेत आपल्याकडे, होतात असे काही काही ठिकाणी गोष्टी, तर ते झाडं ह्या वर्षी चांगले फुटले, बाकीच्या झाडांना प्रॉब्लेम आले, बरोबर. अशा गोष्टी घडतात का, तर आपल्या शेतीमध्ये असणारा बायोमास कार्बन तो गडबड झालेला आहे. मला एक सांगा की जमिनीचं स्ट्रक्चर तुमच्या एवढ्या शेतकऱ्यांमधून मला जमिनीचं स्ट्रक्चर कोण सांगू शकतं. आपण सगळे शेतकरी आहेत, मी बी शेतकऱ्याचा मुलगा आहे, माझी PhD झालेली नाही. आपण शेती करत असताना शेतीचं स्ट्रक्चर किंवा मातीचं स्ट्रक्चर मला कोण सांगू शकतो एवढ्या शेतकऱ्यांमधून. कोणाचा मोबाईल चालू आहे. सॉइल स्ट्रक्चर नाही माहिती. सॉइल स्ट्रक्चर म्हणजे माझी जी जमीन आहे सर शेंदना घाटला चुनखडी युक्त आहे आणि याच्यामध्ये बरेचदा काय होते, तुम्ही किती खतं टाका त्यांना, सगळं करून पाहिलं, रासायनिक टाकून पाहिलं सगळं, पण ते ॲब्सॉर्बच करत नाही. मग असाच कुठंतरी एका MSc ॲग्रीचा लेख वाचण्यात आला, चुनखडीची व्यवस्थापन, आणि त्याच्यामध्ये त्यांनी 4 न्यूट्रिएंट सांगितले मुख्यतः, मॅग्नेशियम सल्फेट, झिंक सल्फेट, फेरस सल्फेट आणि बोरॉन. याचं प्रति 100 ग्रॅम, पण बोरॉन हेक्टरी 5 किलो. हे जेव्हा मिक्सर मी वापरायला लागलो 300-400 ग्रॅम एका झाडाला वर्षातून 3 वेळा, तेव्हा ती जमीन जे माझी 10 वर्षे येत नव्हती ती उपजाऊ झाली आणि आता तिथं संत्र मिळतात आणि बगीचा पण चांगला आहे साधारण. बरोबर. आता हा हे न्यूट्रिशनचा पार्ट झाला, बरोबर. मी तुम्हाला सॉइलचं स्ट्रक्चर म्हणजे एक माती जे आपण हातामध्ये घेतो त्या माती काय आहे किंवा झाड आपण जमिनीमध्ये लावतो तर झाड लावल्यानंतर झाडाच्या ओऱ्यामध्ये काय असलं पाहिजे मी ते विचारतो आहे, बरोबर. कारण बघा चुनखडीचं प्रमाण ह्या गोष्टी ह्या पुढे गेल्या. मी तुम्हाला पहिली स्टेज की ज्या दिवशी मुलाला आपण चालायला शिकवतोय त्या दिवशी बोट धरतो आहे ही गोष्ट ती तशीच म्हणावी लागेल ना. मला सांगा, आपण शेतकरी, आपल्याला माती माहिती नाही अजून. दुसरा ॲक्युरेट, बरोबर. हा नाही, सॉइलचं जे स्ट्रक्चर आहे ना याच्यातले 2 एकदम ॲक्युरेसी आहे.
हा पीएच ऑर्गॅनिक कार्बन जर कमी असला हा तर एखादी जमीन उचलून येऊ शकत नाही. मार्केटमध्ये सर्वात मोठा 1500 बेड जर पाहिला त्याचा ऑर्गॅनिक कार्बन 0.33% आहे. परंतु तो कुठल्याच पिकाला नाही आला आहे. जर आपण अजून पीक जरी बघितले इतर जेवढ्या औषधी किंवा म्हणा ओरड म्हणा किंवा इकडल्या शेतीतला आपण त्या गोष्टीवर लक्ष देतो. मेन महत्वाचं म्हणजे हे चित्र कोणी बघितलेलं आहे का? हे चित्र आजपर्यंत तुम्ही किती सेशन केलेले असतील, किती व्यक्तींनी हे चित्र तुम्हाला दाखवलेलं आहे? ऍक्च्युअल हा जो रेशो आहे हा थोडासा वरती पाहिजे होता, हा खाली गेलेला आहे. हा 50% मध्ये पाहिजे. ओके, तर हे चित्र कुठे बघितलेलं आहे का? कपडे नाडले गेलेलो आहे की आपल्याला हे काहीतरी सांगून गेल्यानंतर आहे ना, त्याला आपल्याजवळ प्रश्न विचारायला जागा असली पाहिजे. बरोबर. सॉइलचं स्ट्रक्चर जर आपल्याला माहिती पडलं, आता तुमचे जे प्रश्न आहेत, तुम्ही जे मला सांगितले ते ह्या ग्राफमध्ये आहेत आणि हा ग्राफ पासून आपली शेती चालू होते. आपलं अज्ञान, कारण बघा मी एक सांगतो तुम्हाला, फार कटू सत्य आहे पण सत्य आहे, मानावं लागेल. एका घरामध्ये जर का 2 भाऊ 3 भाऊ किंवा 4 भाऊ जर आहेत, तर शिकलेले व्यक्ती कुठं आहेत? कुठं आहेत? नाही, कुठं गेलेले आहेत? बरोबर. शिकलेला, ज्याला नॉलेज आहे, ज्याने शाळेत गेला, ज्याला फोटोसिंथेसिस माहिती आहे, कार्बन माहिती आहे, ऑक्सिजन माहिती आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आहे, त्याचं डोकं थोडंसं टाळकं चांगलं चालत होतं, तो कुठे गेलाय? परक्या, म्हणजे कोणाकडे तरी नोकरी चाकरी करतो आहे. आणि ज्या व्यक्तीला 10वी पर्यंत कसा तरी लटकून पास झाला, तो त्याचं पॅशन काय बनलं? शेती. आता शेती म्हटल्यानंतर शेतीमध्ये अज्ञान कामाचं आहे का हो? शेती करण्यासाठी सगळ्यात जास्त महत्वाची गोष्ट की नॉलेज असणं महत्वाचं आहे. आताच्या काळामध्ये तर सगळ्यात जास्त, बरोबर. तर आज किती लोकांपर्यंत ह्या गोष्टी पोहोचलेल्या आहेत की शेतीमध्ये अज्ञानी व्यक्ती शेती व्यवस्थित करतो आहे. जर का त्याला ह्या गोष्टीची माहिती आहे तर तो शेतीमध्ये पारंगत आहे. नाहीतर मग शेतीमध्ये काय असतं मी सांगतो, प्रत्येक हंगामामध्ये 3 वर्षामध्ये असं एक वर्ष येतं की त्यावेळेस शेतकऱ्याच्या खिशामध्ये पैसे येतात. 3 वर्षात एक चक्र पडतं आणि ते 3 वर्षातून एकदा आलेले पैसे तो पुढचे 3 वर्ष खर्च करतो. तो फक्त हमाली करतो आहे, त्याच्याजवळ जमापुंजी नाही. जो पुण्याला बसलेला आहे तो आपल्याला ज्ञान पसतो की तुला शेती कशी काय परवडत नाही, कारण तो युट्यूबवर शेती पाहतो, बरोबर. इथं आपल्याला वाटतं झालं आपण नागर उलटे तर नाही हाकलत आहे, तो तिथून शहाणपणा सांगतो आपल्याला की तुला काय. तर एक थोडक्यात सांगतो मी तुम्हाला, जास्त वेळ नाही घेत. मातीचा जो प्रकार आहे, सँड, सिल्ट आणि क्ले, ह्या 3 गोष्टीमुळे माती बनते, बरोबर. याचे वेगवेगळे प्रकार आहेत मातीचे, मी काही तेवढे सांगत बसत नाही. आणि हा जो ग्राफ आहे, हा ग्राफ आहे, हे खनिज आहेत. मातीमध्ये खनिज असतात, ते असतात 45%, बरोबर. ही 25% जी आहे ही हवा आहे आणि हे जे 25% आहे हे पाणी आहे. आता हा जो 5% आहे हा काय आहे? हा आहे OC, ऑर्गॅनिक कार्बन, की सगळ्या पिक्चरचा मेन हिरो हा. आता मला सांगा की हे सॉइल स्ट्रक्चर आपल्या डोळ्यांसमोर आहे का?
हे आजपर्यंत कोणी आपल्याला सांगितलं का? 5वीच्या पुस्तकामध्ये आहे. कितवीच्या? आपल्या मुलं ज्याच्या बी 5वीमध्ये असेल त्यांच्या पुस्तकामध्ये सायन्सचा जर धडा बघायला गेले ना, त्याच्या पुस्तकामध्ये हा आराखडा दिलेला आहे. पण त्याला शेतीशी घेणे देणं, कारण त्याच्या बापाने सांगितलंय भाऊ जरासं वाचन, तू चांगला शाळेमध्ये जा, तू जर शिकला तर कमीत कमी नोकरी लागेल तर पोरगी गिरगी भेटून जाईल. म्हणजे त्याला वाटतं की बापा फालतू काय, हा शेती करतोय म्हणजे घरी गडबड काम आहे, तो कशाला या गोष्टीकडे लक्ष देईन. नहीं तो त्याने जर सांगितलं असते की पप्पा यार मेरे पास, मैंने आज सॉइल स्ट्रक्चर देखा और उसमें ये चीजें बताई हुई थी, आप कैसी खेती करती हो मुझे थोड़ा सा बताओ, तो पप्पाचे डोक्याचे झाकणं खूप उघडतील. पप्पाला फोटोसिंथेसिस माहिती नाही, बरोबर. तर ह्या गोष्टी आहेत. आता हा ओसीबी जो आहे, ह्या ओसी मध्ये प्रकार आहेत. आता हे खनिजे जे आहेत, खनिजे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या मात्या, कोणती बेसाल्ट खडकापासून बनलेली असेल, कारण ज्या ज्या भूगोलाच्या परिस्थितीनुसार जे जे खडक जिथं जिथं आहेत त्या खडकांच्या अनुसार त्या मात्या बनलेल्या आहेत. हे खनिज आहेत. जेवढी आपली माती आहे हे खनिज आहे. खनिज म्हणजे तुम्ही ज्याला खतं म्हणतात, रासायनिक खतं ज्याला म्हणतो आपण त्याला खनिज म्हणतात. काय म्हणतात? खनिज. आता भरपूर लोकांच्या डोक्यांमध्ये एकच प्रश्न असतो, मी यांच्यासोबत कालपासून होतो, हे मला एकच गोष्ट विचारतात, साहेब रासायनिक रासायनिक रासायनिक, तर रासायनिक आणि ऑर्गॅनिक काय आहे यातला फरक तरी मला माहिती, मला ते तरी सांगा की रासायनिक काय आणि ऑर्गॅनिक काय आहे. हे खनिज आहेत. जेवढे आपण NPK जे टाकतो आहे ना, हे फॉस्फरस पोटॅशियम कॅल्शियम ह्या ज्या काही गोष्टी आहेत ना, या एक विशिष्ट प्रकारच्या मात्या आहेत ज्या वेगवेगळ्या ठिकाणी सापडतात आणि त्याच्यावरती प्रोसेसिंग करून आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातात. ऍक्च्युअल आपल्या मातीमध्ये पण ह्या सगळ्या गोष्टी आहेत, बरोबर. आता मला सांगा, मातीमध्ये कोणत्याही प्रकारचं पीक घेत असताना त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात जास्त काय लागते, आणि नंतर ह्या दोघांचं जोपर्यंत बॅलन्सिंग येत नाही तोपर्यंत तुमच्या शेतांमध्ये प्रॉब्लेम, म्हणजे त्याला आपण वापसा कंडिशन म्हणतो, वराप म्हणतो. वापसा आपल्याला शिकवलेला आहे पण हे स्ट्रक्चर तुमच्या डोळ्यासमोर मांडलेलं नाही. आता हा वापसा बनण्यासाठी हा 5% जो हिरो आहे, हा ओसी, याच्यामध्ये काय काय असतं? याच्यामध्ये 10% असतात ऑर्गॅनिझम, म्हणजे सूक्ष्म जीव. काय असतात? ह्या 5%च्या याच्यामध्ये 10% काय असतात? सूक्ष्मजीव असतात. 10% जे असतात, आपण कोणत्याही प्रकारची पिकं घेतली तर पिकाला वर्ण उडवतो. मका घ्या, गहू घ्या, काहीही घ्या, पण त्याचे मुळं जमिनीतच आहे त्या अवस्थेत असतात. ते मुळं, लिग्निनचा जो प्रकार असतो, सेल्युलोज हेमिसेल्युलोज जो तिथनं क्रिएट होतो त्यांचा, हा लिग्निन असतो, म्हणजे झाडांची मुळं. आता तुम्ही म्हणसा ना 80% आणखी काय राहिलं, बरोबर. ह्या 5% मधनं हे 10% सूक्ष्मजीव झाले, ज्या सूक्ष्मजीवांसाठी आपण भरपूर काही गोष्टी करतो आहे. 10% झाडांच्या मुळ्या झाल्या. आता 80% काय राहिलं? हा 80%चा जो रोल आहे हा आहे ह्युमस. काय आहे ह्युमस? किती लोकांना माहिती आहे इथं? कधी बघितलेलं आहे ह्युमस? माहिती आहे शेतकऱ्यांना? यार बोला माझ्याशी, नाही तर मी बोर होऊन जाईल, माझ्याने बोललं जाणार नाही. पालापाचोळा जेव्हा सडते हा, जमिनीमध्ये, नैसर्गिकरित्या तो आपोआप सडते पाण्याच्या पाण्यात, त्याला भौतिक ह्युमस म्हणतात. कलर कसा असतो सगळ्यांना माहिती आहे राव. ह्युमस हा जो आहे, तुम्ही आपल्या प्रत्येक आपण शेतकरी, आपल्याकडे गाय म्हशी ढोरं आहेत. आपण ज्या वेळेला उकरड्या टाकतो ना, उकरड्या टाकल्यानंतर पावसाळ्यामध्ये पावसाच्या सरी ज्या वेळेस त्या शेणखतावरती पडतात आणि शेणखताच्या बाजूला जे लाल लाल पाणी साचलेलं असतं त्याला ह्युमस म्हणतात. आलं का लक्षात? छोटी आपल्या जवळ आहे पण आपल्याला त्याची माहिती नाही, कारण ते बाटलीत नाही आलं ना भरून. जर ते बाटलीत 500 रुपये लिटरने मी विकलं असतं तुम्हाला ह्युमस, तर ते लक्षात आलं असतं की ह्युमस असा असतो.
ते फुकट वाया जाऊ दे, त्याला नाल्यामध्ये जाऊ द्या. तर त्या गोष्टी आहेत. हा ह्युमस. आता ह्या ह्युमसमध्ये बी जर का ह्या सगळ्यांवरती जर त्यांनी प्रक्रिया केली तर हा फक्त 56% रिलीज होतो. किती? 56. आता मला सांगा, खरी शाळा इथं चालू होते. आपण इथं किती शेतकरी असे आहेत की प्रत्येक पिकं घेत असताना किंवा कोणत्याही प्रकारची पिकं घेत असताना, वार्षिक म्हणा, आपल्याकडे तर हॉर्टिकल्चर आहेत तर हे तर बहुवार्षिक पिकं आहेत असं म्हटलं तरी चालेल. पण जो मधला आराखडा जो आहे, जी जागा खाली होते, त्याचं सॉइलचं ॲनालिसिस कोण कोण करतं, म्हणजे माती परीक्षण कोण कोण करतं, कधी केलेलं आहे? केलेलं नाही, बरोबर. आता मला सांगा की आजच्या टायमाला आपण आजारी पडल्यानंतर असा कोणता डॉक्टर आहे मार्केटमध्ये की नुसता हात बघितल्यानंतर तुम्हाला सांगतो की याला पांढऱ्या पेशा कमी झाल्या आहेत किंवा याला ह्या अशा प्रकारचं टायफॉइड आहे? नाही सांगत. 600 रुपयाचं आपण ब्लड चेक करतो, त्याच्यानंतरच आपल्याला त्याची ट्रीटमेंट चालू होते. आता ही शेती जी एका पिकामध्ये 600 झाडं 20 ते 22 लाख रुपये आपल्याला जर चांगले जमले तर देते, तर तिच्यासाठी एक 500-700 रुपये नाही खर्च करू शकत आपण? आपल्या सगळ्या हॅमरिंग काय आहेत की तुम्ही फक्त डायबॅक कशासाठी येतो तो मला सांगा, फुलगड कशासाठी होते ते सांगा. तर ते याच्यासाठी होते, बघा, माणूस आजारी त्यावेळेसच पडतो ज्यावेळेस त्याची इम्युनिटी सिस्टम ड्रॉप होते. मान्य करता? शरीर ज्यावेळेस कमकुवत होतं त्या टायमाला त्याला प्रत्येक प्रकारचे आजार घेरतात. मग आपली जमीन, आपली माती जर आज आजारी आहे, ती ICU मध्ये आहे, तर मग तिथं उगवले जाणारे जे झाडं आहेत, तिथं उगवले जाणारे जे पिकं आहेत, ते चांगले येतील का? वरतून वातावरण आपल्या हातामध्ये नाही, ते तर भयंकर बिघडलेलं आहे. आता आजच्या कंडिशनला जर एखादी शेतकऱ्याने मातीचं परीक्षण केलं तर हा 5% जो हा रेशो आहे ना, तो मातीमध्ये भेटतो फक्त 0.05%. आता ह्या 0.05%ला जर तुम्ही हे 10%, हे 10% आणि हे 80% जर केले तर तो कॅल्क्युलेटरमध्ये बी येत नाही. तो कॅल्क्युलेटरमध्ये सुद्धा येत नाही. आता मला सांगा की मी कोणत्या बीमारी, कौन से बीमारी पे कौन सी दवाई बताऊं? आलं लक्षात? आता मला सांगा की मी संत्र्याचं झाड लावलेलं आहे, माझ्या संत्र्याच्या झाडामध्ये निमॅटोड येतो आहे, टायबॅक आलेला आहे, चांगली बसत नाही आहे, अशी हिरवेगार झाडं नाही आहेत, आणि हिरवेगार झाडं काही जास्त दूर नाही आहेत, आपल्या 100 मीटरवरतीच आहेत, बरोबर. तर हे कशामुळे होतं? तर तुम्हाला ह्या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल. मी तुम्हाला सत्य सांगतो की भारत हा कृषीप्रधान देश असल्यावर सुद्धा भारताच्या शेतीला गेल्या 60 वर्षामध्ये 0 डाऊनवरती कसं आणलं जाईल याच्यावरती काम चालू आहे. सगळ्यात आधी आमची जी पिढी आहे, समजा मी तुमच्या मुलाच्या सारखं आहे, तुम्ही ज्या टायमाला आमच्या वयाचे होते, ज्या टायमाला तुमचे लग्न झाले, आम्ही छोटे छोटे होते, त्या टायमाला तुमच्याजवळ बैलजोडी बी होती, गाय बी होती, म्हैस पण होती, वखर होता, नागर होता, सालदार असो नको असो तुम्ही स्वतः काम करत होते. आई बी काम करत होती, माझी आजी होता, आजोबा होता, ते बी काम करत होते. आजची कंडिशन विपरीत झालेली आहे. आपल्या घरी 30 एकर शेती आहे, पण वाड्यात बैलजोडी गरजच नाही तिची. गाय म्हैस दूध पाहिजे आपल्याला, 80 रुपये लिटर घेईल, गायची गरज नाही, म्हैस नाही. आता मला सांगा, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या मार्केटमध्ये मिळत, इथं भाऊ बसलेले आहेत, दुकानदार आहे मला वाटतं, बरोबर, आणि ह्या गोष्टी दुकानामध्ये भेटतील बी, पण कंपन्या बनवणार कुठून बिचाऱ्या त्या बी? कारण त्याच्यासाठी जो मुद्दे माल लागतो, तो त्याचा लागणारा जो रॉ मटेरियल आहे तो आणणार कुठून? कारण एक छोटी आणि साधी पद्धत सांगतो की आपली आजच्या 100 ते 70 वर्ष आधीची जी शेती होती ती कशी होती. संत्रा किंवा ह्या ज्या गोष्टी होत्या ह्या कशा होत्या, तर माझ्या दावणीला बांधलेली गाय म्हैस
यांचं निघणारं शेणखत, गोमूत्र ह्या गोष्टी मी माझ्या शेतामध्ये टाकत होतो. दुसरी गोष्ट, आपल्याकडे नियोजन होतं. आता मला सांगा की काही काही शेतकरी इथं असे नाही आहेत महाराष्ट्रात. इथं मी जर सावद्याला हा प्रश्न केला तर तू काय सांगतो, 10 ट्रक शेणखत टाकलाय बांधावर, जाऊन पाहू नये असे म्हणतात. काय म्हणतात, 10 ट्रक शेणखत टाकलेलं आहे, तू बघून ये, पुढचं सांग. आता मला सांगा शेणखत म्हणजे काय? 10 काय 50 ट्रके टाकलं शेणखत. शेणखत म्हणजे काय? किती लोकांना माहिती आहे शेणखत म्हणजे काय, किंवा शेणखत कसं असायला पाहिजे? बघा, आपले माइंड एवढे, आपलं लिक्विड एवढं जबरदस्त झालेलं आहे ना की आपण फक्त आपली धाव इथून तिथपर्यंतच आहे, कारण मागचं कोलॅप्स झालेलं आहे सगळं. शेणखत कुचलेलं पाहिजे, बस विषय संपला, प्रश्नाचं उत्तर भेट. बरोबर. कुजलेला हा प्रकार तर वेगळा झाला. येत आहे लक्षात काका तुमच्या? येत आहे लक्षात शेणखत? म्हणजे जे रानात चरणारी हा हा हा, बरोबर. पण रानात चारणारी जी गाय आहे ती घरी आल्यानंतर तिला काय खायला दिलं पाहिजे? मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, कारण ह्या छोट्या छोट्या सर्जिकल आहेत, आपल्या लक्षात येत नाही, आपल्याला माहिती आहे, आपण त्या गोष्टी विसरून गेलेलो आहे, कारण त्या पुरातन गेलेल्या, आपल्याला त्या गोष्टी कोणी आठवणच देत नाहीये. आपल्याकडे गाय वगैरे किंवा म्हैस असायची ना, तर आपण गाई म्हशीला कोरडा चारा भरून ठेवायचे, आणि कोरडा चारा हा थप्पी मारून भरून ठेवायचे. आपण त्यांच्यासाठी सिस्टम बनवलेल्या होत्या, बरोबर. कोणी गव्हाचा भुसा भरायचं, कोणी मक्याचं भरायचं, कोणी तूरचा तो पाला भरायचा, बरोबर. आणि तो भरत असताना त्याच्यामध्ये मीठ टाकायचे, आपण मीठ टाकायचे, बरोबर. ह्या गोष्टी टाकत होते. म्हणजे काय व्हायचं की त्या घरामधनं ज्यावेळेस आपण कोरडा ड्राय चारा घेणार तर ते 3-4 एलिमेंट्स त्याच्यासोबत मिक्स होऊन तिच्यासोबत पुढे यायला पाहिजे. आता हा ती खाल्ल्यानंतर तिच्या पोटामध्ये गेल्यानंतर त्यातनं बाहेर आलेली विष्ठा कशी राहायची? आज तर ते इथं ते असते तर तिथपर्यंत धार उडते. तर तो जो ड्रायनेस होता, तो जो आपण तिला खाऊ घालत होतो, जो घास होता, तो बायोमास होता. कारण तो आपल्या शेतांमध्ये तयार झालेला जो माल आहे त्याचं ते बायोमास होतं तिथं. आता बायोमास तर आपण शेतांमध्ये गाळत नाही, ते एक तर बाहेर जातं, त्याला काडी लागते. आता बायोमास खाण्यासाठी जे जनावरं होते, मक्याची कडबई म्हणा, तुराटीचा पाला पाचोळा म्हणा, किंवा सोयाबीनची हे म्हणा, जे बी काही गोष्टी होत्या त्याच्यासाठी जनावरं होते म्हणून ते भरून ठेवावं लागत होतं. आता जनावरच नाही तर भरणार कुठून? आपले डोकं दुसरीकडे चालत आहेत, औषधांवर ते कामं होऊन जातील, पण ते होणार नाही. ॲग्रिकल्चर्समध्ये तुम्हाला जर का पुढे जायचं आहे तर तुम्हाला तुमचा स्वतःचा बायोमास कार्बन घरी ज्या दिवशी तुम्ही बनवू शकाल त्याच दिवशी तुम्ही शेतीमध्ये पारंगत होणार. नाही तर अन्यथा तुमचे प्रश्न हे प्रश्नच राहतील, ते त्याचे कधीही तुम्हाला उत्तरं मिळणार नाही, बरोबर. आता मला सांगा 0.05चा 5 होईल तेव्हा वेगळी गोष्ट आहे. कमीत कमी याला 1% वरती तर आपण आणू शकतो. त्या 1% करण्यासाठी मग तुम्ही मला प्रश्न विचारायला पाहिजे. तुमचे प्रश्न नाही येत आहे की साहेब आता कोण गाय वागवेल, मी एकटा, माझा पोरगा नागपूरला, मी बाई सोबत इथे, माझ्याकडे माणूस नाही, माझं तंगडं लंगडं झालेलं आहे, मग ते शेतात जायला जागा नाही. आहेत ना प्रश्न प्रत्येकाकडे, विचारा, काही प्रॉब्लेम नाही. मी ह्या पाऊलवाटा जर काढायच्या असतील मग आपल्याला जीवाणू माहिती असले पाहिजे. काय माहिती असले पाहिजे? हे सुरू पाहिजे. मग हे झाडांची मुडी जर आहे तर या झाडांच्या मुडीसोबत जर का झाडच जमिनीत गाडले तर हे कल्पना नाही येत का आपल्या डोक्यात एवढ्या? जर ह्या गोष्टींमुळे हा ऑर्गॅनिक पर्सेंटेज आहे तर ह्या गोष्टी, हे सूक्ष्मजीव तर वेगळे झाले, पण ह्या झाडांच्या ज्या मुळ्या आहेत ह्या झाडांसोबतच आपण जमिनीत गाडल्या तर मग ही झाडं कोणती असली पाहिजे? ही वनस्पती कोणती असली पाहिजे? मग हा जो ह्युमस आहे, सर गाय नाही आहे माझ्याकडे, काही नाही आहे, पण मी शेणखत विकत आणून, गवऱ्या विकत आणून हा ह्युमस कसा बनवायचा ते मला सांगा. या गोष्टी विचारू शकतात तुम्ही, बरोबर. म्हणजे मी सांगितल्यानंतर लक्षात येते हाव,
बरोबर. तर ह्या गोष्टी कशा केल्या गेल्या पाहिजे. आता याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट की तुमचे जेवढे बी प्रॉब्लेम आहे, आता तुमच्या लक्षात आलं असेल. आता आपण ज्यावेळेस मातीचा रिपोर्ट काढतो ना, त्यावेळेस त्याच्यामध्ये चुनखडी किती आहे, काय किती आहे, ह्या सगळ्या गोष्टी येतात. त्या मातीचा pH किती आहे, पाण्याचा TDS किती आहे, या सगळ्या गोष्टी सांगतात. बरोबर. तर त्याच्यानुसार तर सॉईल ॲनालिसिस, आता मला सांगा, यांनी जर का मातीचा त्यावेळेस जर का रिपोर्ट नाही काढला असता तर आजपर्यंत हे दुकानावरतीच जाऊन हेरझाऱ्या मारल्या असत्या. काय असते, ज्या वेळेस आपण एक रिपोर्ट बनवतो त्या रिपोर्टमध्ये तिथं 3च गोष्टी चेक करायच्या मातीच्या. 3 गोष्टी काय, जमिनीचा pH, बरोबर. दुसरा, तिच्यामध्ये कार्बन पर्सेंटेज रेशो किती आहे. ओके. आणि जो तिसरा जो आहे तिच्यामध्ये NPK आणि यांचा रेशो किती आहे ते सांगून देतात. आणि चौथा आणि महत्त्वाचा जर केला तर जमिनीचा EC काय आहे, इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी. तुम्ही NPK खड्ड्यात जाऊ द्या, तो नाही गेला तरी चालेल, पण तुमचा पाण्याचा जमिनीचा pH किती आहे तो, आणि तुमचा EC आणि कार्बन, ह्या 3 गोष्टी अति महत्त्वाच्या आहेत. कारण ह्या गोष्टीवरतीच आपलं पुढचं जीवनमान चालू होते. आणि त्या गोष्टीमुळे काय काय प्रॉब्लेम येतात हे मी तुम्हाला आता सांगतो की तुमच्या संत्र्यामध्ये कसे कसे प्रॉब्लेम येतात आणि तुम्हाला कसं कसं बनवलं, काय काय दिलं जातं आणि कसं कसं. आणि ते आपण खापर फोडतो की दुकानदार गडबड आहे. आता ते बी जर त्यांनी जर नाही दिलं तर तुम्ही मारणार काय, तुमच्याजवळ काय शास्त्र आहे असं की तुम्ही त्याला त्या झाडाला फोडणार आहे. काहीच नाही आहे. जर तुमची त्याची अवस्था जर तुम्हाला मोडायची आहे किंवा त्याला जर तुम्हाला तानावरती न्यायचं आहे तर त्या तानावरती नेण्याच्या ज्या काही प्रोसेसिंग आहेत किंवा तानावरनं काढण्याच्या ज्या काही प्रोसेसिंग आहेत त्या गोष्टी सायंटिस्ट लोकांनी मार्गदर्शनामध्ये त्यांचे 70 80 वर्ष घातले. त्याच्यानंतर ते मॉलिक्युल मार्केटमधनं काढून आणलेले आहेत, त्या झाडापासूनच काढून आणलेले आहेत. त्यावेळेस तुमच्याजवळ ते दिलेले आहेत, ते आर्टिफिशियल्स आहेत जे की त्याच्या शरीरशास्त्रामध्ये तयार होतात. बरोबर. ते शरीरशास्त्रामध्ये तयार होण्यासाठी तुम्हाला ह्या गोष्टी कराव्या लागतील. मातीचं आरोग्य आपल्याला जपावं लागेल. जर तुमच्या मातीमध्ये हवा आणि पाणी वापसा कंडिशन जर चांगली राहिली तर तुमची मुडी चांगली चालेल. मुडी जर का चांगली चालली तर ते अन्नद्रव्य व्यवस्थित घेईल, आणि अन्नद्रव्य जर व्यवस्थित घेतली तर तुम्हाला झाडं चांगले दिसतील, त्याच्यावरती आजार येणार. तुम्ही एवढ्या बगीच्यामध्ये सगळ्या बगीच्यात फिरून या, ज्या झाडाचं डार्क हिरवं पान आहे त्या झाडावरती कोणत्याच प्रकारचा आजार तुम्हाला दिसणार. ज्या झाडावरती थोडंसंही पिवळं पान झालेलं आहे त्याच्यावरती 8 ते 10 प्रकारचे डिसीज आहेत. नाहीये तर मग अजून काय आपल्याला सांगितलं गेलं पाहिजे हे मला काही कळत नाही. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट की हा ह्युमस आणि ह्या गोष्टी, ह्या ऑर्गॅनिक पर्सेंटेज कसा वाढला जाईल याच्यावरती वर्कआउट करणे. वर्कआउट करणे म्हटलं म्हणजे काय की ज्या वेळेस आपण रासायनिक खतांचा प्रयोग करतो आहे, जसं झाडांना NPK वगैरे जो देतो आहे, तर ते कसे दिले गेले पाहिजे हे तुम्ही विचारणा केली गेली पाहिजे. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, आपण मातीचं बोललो की ह्युमस असला पाहिजे, कार्बन असला पाहिजे. पाण्याची जी कंडिशन आहे, कारण पाण्याचा फार मोठा रोल आहे पिकांमध्ये. जिथं पाणी आहे तिथं शेती आहे, संत्रा आहे किंवा कोणतीही गोष्ट आहे. आता पाण्याच्या बाबतीमध्ये तुमच्याकडचं जे पाणी आहे त्याचा TDS किती आहे माहिती आहे कोणाला? TDS काय असतो ह्या आज ऐकतायत का की नाही ऐकलेला आहे? आपण ऐकलेला आहे ना? TDS आजपर्यंत ऐकलेला नाही आहे. हा टोटल डिझॉल्व सॉल्ट आहे. बरोबर. पाण्यामध्ये सॉल्ट असतात. बरोबर. तर हा जर का पाण्याचा TDS आणि पाण्याचा pH ह्या दोघं गोष्टी शेतीसाठी फार मायने महत्त्वाचं की ह्या ज्या गोष्टी सांगतायत हे यार एवढं कोण करणार. तर नॉर्मल गोष्टी आहे. पाण्याचा pH आणि TDS जे जे प्युरिफायर जे बसवतात ना त्यांच्या खिशामध्ये लावलेलं असतं. मी आज विसरलो आणायला. ताजं पाणी घ्यायचं,
ग्लासामध्ये ते ठेवायचं, 5 मिनिटानंतर तो तुम्हाला त्याचा TDS सांगून देतो. बरोबर. आता ह्या TDS मुळे होतं काय की याच्यामध्ये जर याचं TDS जर जास्त आहे, आता किती शेतकरी आहेत जे पाणी दिल्यानंतर त्यांच्या शेतांमध्ये पाणी बंद केलं की 2-3 दिवसानंतर वरच्या लेव्हलला असं मीठ आल्यासारखं दिसतं. मीठ पांढरं पांढरं दिसतं का कोणाच्या शेतांमध्ये? प्रत्येकाच्या याच्यात दिसतं का? है ना. तर ज्यांच्या ज्यांच्या शेतांमध्ये ते दिसतं त्यांच्या इथल्या पाण्याचा TDS हा जास्त आहे. आणि रेंज काय असायला पाहिजे शेतीसाठी तो जो आहे तो 300 ते 500 पर्यंत असला पाहिजे. हा जो आहे हा रेकमेंडेशन जो आहे तो 300 ते 500 पर्यंत असला पाहिजे. बरोबर. आणि आपण जो पिण्यासाठी आपल्याला जो प्युरिफायर मध्ये दिलेला असतो तो 50 पासून ते 150 पर्यंत दिलेला असतो. तो RO असतो. ओके. तर शेतांमध्ये पाणी देत असताना हा जर का असला तर हा नॅचरल वे मध्ये त्याला याच्यासाठी काम करतो. कारण होतं काय, आपण कंटिन्युअसली ज्या टायमाला पाणी देतो तर पाण्यामधनं सुद्धा झाडाला न्यूट्रिशन मिळतात बरं का. पाणी नुसतं पाणी नाही आहे, पाण्यामध्ये मिनरल्स आहेत भरपूर. आणि ते मिनरल्स ज्या टायमाला ह्या मातीसोबत जेव्हा मिसळतात तेव्हा हवा, पाणी आणि माती आणि ही ऑर्गॅनिझम्स जे ज्या वेळेस एकत्रित येतात त्या टायमाला झाडाला पोषक वातावरण तयार होतं. हे सगळी कुस्ती आपली जमिनीतली सांगतोय मी बऱ्याच. आपण जमिनीतच कुस्ती खेळतोय बरे, अजून झाड तर लावलं दूर राहिलं बरे, किती लांब आहे. बरोबर. तर ह्या गोष्टी जर केल्या आपण तर आपल्याला आपण पुढचं जे शेड्यूल आहे काय असतं मी एक सांगतो तुम्हाला. जर का जमिनीचा pH वाढला तर तुमचे न्यूट्रिशन दिले गेलेले हे वाया जातात, कोलॅप्स होतात किंवा तिथं सॅच्युरायझेशन फॉर्ममध्ये पडून राहतात. आपल्याला वाटतं की मी फर्टिलायझर दिलेला आहे पण जमिनीमध्ये जर का pH जास्त झालेला आहे किंवा pH कमी झालेला आहे तर ते तिथं पडून राहतात. त्याचं एक छोटंसं उदाहरण सांगतो. जर का जमिनीचा pH वाढलेला असला तर जर आपण फॉस्फरस वगैरे हे जर दिलेला आहे तो पुढे कॅल्शियम सोबत कॅल्शियम फॉस्फाईड बनून सन तिथं प्रेझेन्स पडलेला असतो. झाड त्याला घेत नाही. आणि जमीन जर का चिकट असली, जमीनचा pH जर का कमी झालेला असला तर इकडे तो ॲल्युमिनियम सोबत ॲल्युमिनियम फॉस्फाईड बनवतो, तो फॉस्फरस तिथं पडलेला असतो. आता फॉस्फरस हा जमिनीमध्ये आपण कशासाठी देतो? मी फॉस्फरसच का सांगतो आहे? फॉस्फरस जे आहे ते झाडामध्ये काय कार्य करतं, म्हणजे झाडाला फॉस्फरस आपण कशासाठी देतो? हार्मोन्स नाही, मूड सांगा. म्हणजे नेमकं त्याचं काम जे आहे ते तुम्ही काम वर्कआउट जे सांगताय म्हणजे हा हे मूळ काम हे आहे. फॉस्फरस झाडाला मुळ्या वाढवण्यासाठी काम करतं. आणि झाडाला मुळी असली तरच त्याचं जेवढे तुम्ही सांगितले मला आता तेवढ्या गोष्टी होतात. बरोबर. म्हणून फॉस्फरस जर का तिथं लिंकिंग पडून राहिला तर तुमच्या मुळा तिथं काम करत नाही. म्हणून जमिनीचा pH मेंटेन असणं फार महत्वाची गोष्ट आहे. ओके, आलं लक्षात? आता बघा मी जेवढ्याही गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत ह्या ज्या गोष्टी आहेत हे एक बेसिक आहे शेतीचं. आता याच्यानंतरचं जे सेशन घेईल हे सेशन राहील तुमचं ह्या ह्युमस वरती. हा कसा, कारण माती आपल्याजवळ आहे प्रेझेंट, माती कुठून आणायची गरज नाही. आपल्याजवळ पाणी मर्यादित आहे. आपण संत्रा शेती करतोय म्हटल्यानंतर आपल्याजवळ पाणी आहे निश्चित आहे, गोष्टी आहेत. पण मग प्रॉब्लेम येता कशामुळे आहेत तर आपल्या जमिनीमध्ये ऑर्गॅनिक पर्सेंटेज हा कमी झालेला आहे. आता हा वापसा कंडिशन बी आपण रिपेअर करू शकतो जर मातीच्या पोतनुसार आपण बेड कसे बनवायचे, पाणी कसं दिले गेलं पाहिजे, वराप कशी आली पाहिजे, ह्या गोष्टी आपण करू शकतो. पण जर का हा ऑर्गॅनिक पर्सेंटेज हा जर का आपल्या जमिनीमध्ये नसला तर ह्या सगळ्या गोष्टी फोल ठरतात. मग डिसीज बी येतात. म्हणजे जेणेकरून आपण ह्युमन बॉडीवरती जाऊ, जर पोट खराब असलं तर तुम्ही कोणत्याही प्रकारचे अन्नद्रव्य खा, तुम्हाला ॲसिडिटीज होईल.
आणि ॲसिडिटी झाले की डोकं गरगर करणे, बाकीच्या सगळ्या गोष्टी, चित न लागणे, ह्या सगळ्या गोष्टी. तसं हे जमिनीला ह्या ॲसिडिटी ज्या होतात त्याच्यामुळे आपल्या पिकांवरती अननेसेसरी थोडंफार बी ऊन पडलं, थोडंफार बी ढगाळ वातावरण झालं, जास्त थंडी झाली, थोडंफारही जास्त पाणी एखादी ठिकाणी लागलं की तो डिसीजकडे जातो. बरोबर, म्हणजे ॲसिडिटी झालं असं आपण त्याला गृहीत धरायचं. ओके, आता याच्यामध्ये कोणाचे प्रश्न असले तर मला विचारू शकतात. तुमचे प्रश्न नाही बा, तुमचे काही मला काही समजत नाहीये. तुम्ही संत्र्याचे, मला एवढं नाव ऐकतो मी तिथं सावद्याला बसून, जरूर वडूर, आणि हे जो पंचकृषी आहे हे संत्र्याचे फार मोठी याची गोष्ट आहे, तर प्रश्न आले पाहिजे. प्रश्न असे आले पाहिजे की मी हँग, बरोबर, हँग, अक्षरशः हँग पडला पाहिजे मी. आमच्याकडची शेती साधारणपणे नुसतं कृषी सेवा केंद्राच्या भरोश्यावर चालू आहे. कृषी सेवा केंद्राच्या भरोश्यात चालणार आहे जोपर्यंत. बघा होतं काय की कृषी सेवा केंद्र हा जो प्रोग्राम आहे, तुम्ही त्याचं नावच एवढं सुंदर लिहिलेलं आहे, कृषी सेवा केंद्र. आता तिथं सेवा हा शब्द निघून गेलेला आहे, बरोबर. ते कृषी केंद्र झालेले आहेत, कारण कृषीसाठी लागणारं जेवढाही मटेरियल जे आहेत ते तिथंच भेटत आहेत. आता तुम्ही जर का तुमच्या घरी गाय ठेवायला तयार नाही, म्हशी ठेवायला तयार नाही, तुम्ही बायोमास कार्बन त्यांना खायला तयार नाही, तिथून शेण गोमूत्र वगैरे हे सोडायला तयार नाही, तर ते युरिया DAP भरणार नाही, तर तुमची शेतीच होणार नाही. मला सांगा, जर थोडे 20 दिवस DAP नाही भेटू द्या, तुम्ही हा जिल्हा सोडून तिसऱ्या जिल्ह्यातून घेऊन येतात, त्याच्यात तो तिथं ते व्यक्ती याच्यावाली काय करणार आहे, दुकानदार. आपली मेंटॅलिटी तशी झालेली आहे. आणि मी एक सांगतो तुम्हाला, तुमच्या ताटामध्ये ह्या गोष्टी वाढल्या गेलेल्या आहेत, ह्या गोष्टी आपल्या ताटामध्ये जाणून बुजून टाकल्या गेलेल्या आहेत. आपण गायपासून लुप्त झालो, गाई बैलपासून लुप्त झालो, ह्या सगळ्या गोष्टीपासून लुप्त झालो. दुसरी गोष्ट मी एक सांगतो, प्रत्येक, आता माझा जर परिचय मी सांगितला तर माझा जीवनाचा खडतर जो ह्या आहे ना, हा फार स्ट्रगलेबल झालेला आहे. मी मोठ्या इंडस्ट्रीजमध्ये पण काम केलेलं आहे. तर त्या लोकांचा बिझनेस मॉडेल एवढा स्ट्रॉंग असतो ना की ते आजच्या 50 वर्षानंतर मला काय प्रोडक्ट लॉन्च करायचं आहे ते त्यांना आज डिफाईन केलेलं असतं, पण ते आज त्याला लॉन्च करत नाही. मला सांगा, आजच्या 100 वर्षा अगोदर जर तुमचे 700 ना 800 हॉर्स पॉवरचे जर ट्रॅक्टर आले असते तर कोणी घेतले असते का? गरजच नाही होती. सिंगल 2 बैल लावल्यानंतर अशा तुरतुर चालत होते, एवढा नागर लागत होता. जमीन कशी होती, भुसभुशीत होती. धीरे धीरे जमीन कडक केली तुमची. कडक केल्यानंतर तुम्हाला सांगितलं की हे फुटत नाही. 300 गेलं, 400 गेलं, 500 झालं, आता तर सोप सायलं. तुम्हाला सांगतो 5 वर्षानंतर तर JCB ला नागर लावा लागेल, त्याच्याशिवाय फुटणार नाही जमीन, बरोबर. ही क्रांती अशीच होणार आहे. आणि 10 वर्षानंतर तुम्ही शेतकरी राहणार, कारण आपण आपल्या मुलांना सांगितलेलं आहे की शेतीमध्ये परवडत नाही. पण आता याच्या पुढचं जे फीचर येणार आहे ते शेतीच येणार आहे. आणि ॲग्रिकल्चरचे फार मोठमोठे तंत्रज्ञान बाहेर विकसित होणार आहे, त्याला AI तंत्रज्ञान म्हणतो आपण. आणि त्या तंत्रज्ञानामध्ये आपले पोरं शेण बी फेकतील, गोमूत्र बी टाकतील आणि सगळंच करतील. फक्त ते त्यावेळेस म्हणतील काय की मी जॉबवरती आहे पप्पा, बरोबर. तुमची 100 एकर शेतीमध्ये ते बरोबर मॉडेल प्लॉट उभे करतील. तो सकाळी बैल 6 वाजेला जाईल, तो बरोबर हेलिकॉप्टर किंवा तो ड्रोन उडवून सण तिथून फवारा मारून येईल. आपल्याला नाही जमणार. मला सांगूच नका, माणूसच नाही भेटत ना. कारण का, आपण मेंटॅलिटी तशी बनवलेली आहे. आणि हे 10 वर्षांमध्ये हे होणार आहे. आपली दुसरीकडे जॉब, रेल्वे, BSNL तर बंदच पडलं, रेल्वे ह्या गोष्टीमध्ये आता नोकऱ्या लागण्या विसरून जा. त्याला बी मुलगी देत नाही कोणी आता, बरोबर. ते विषय संपले आता. तुम्ही नीट द्या, CET द्या, GET द्या, काही बी द्या, ते बी घरी आता त्यांचे बी मोठमोठे हृदय धकधक धकधक करत आहेत, त्यांचे बी म्हणजे नाकात टोपले आले त्यांचे आता. ॲग्रिकल्चर सगळ्यात बेस्ट प्रोडक्ट आहे. जर आज आपण ग्राउंडला ह्या गोष्टीमध्ये जर नाही रिपेअर झाले, तू मी करू शकत नाही, गाय कोण आणीन, आपला पाय लंगडा आहे, ते कोण करीन रे, मूत फेकेल. पण आपले मुलं ह्या गोष्टीकडे जाणार आहे म्हणजे जाणार आहे. भलेही तो कम्प्युटरवरून बटणं दाबेल, पण त्याला शेणमुतं करायला लागते. काय होईल मी सांगतो की एक 100 एकरचा जर प्लॉट त्याने डेव्हलपमेंट केला, आणि मी जे सांगतो आहे की pH मेंटेन करायचं आहे, TDS मेंटेन करायचं आहे,
तुम्हाला ऑर्गॅनिक पर्सेंटेज मेंटेन करायचं आहे, त्यांच्याजवळ यंत्रणा राहील. तुमची जमीन सुपीक करून सोडतील ते आणि तुमच्याकडून 99 वर्ष कराराने लिहून घेतील. 99 वर्षात पायवी द्यायचं नाही. फळ खायचं असलं तर 500 रुपये किलोने फळ भेटेल, कारण ते ऑर्गॅनिक फळ आहे भाऊ. काय आहे? आणि आपण येऊ पिशवी घेऊन सण. हे होणार आहे, हे चित्र आहे. जर आज आपण रिपेअर नाही झालो, आज जर आपण प्रिपेअर्ड नाही झालो, तर हे कंडिशन आपल्या डोळ्यासमोर येणार आहे. कारण 100, 150 एकरचे फार्म डेव्हलपमेंट व्हायला लागले आणि त्याच्यासाठी गाईडलाईन्ससाठी आमच्यापर्यंत लोक यायला लागून गेले की तुम्ही हे रिकामं बोलबाजा वाजवू नका, याच्यात तुम्हाला काहीच भेटत नाही, तुम्ही आमच्याकडे या, तुम्ही इथं थांबा. आम्हाला तिथं थांब्यामध्ये इंटरेस्ट नाही, कारण आम्हाला कम्प्युटर चालवता येत नाही बारे. आम्हाला ते तंत्रज्ञानच नको आहे. आम्हाला आमच्या शेतकऱ्याचं तंत्रज्ञान पाहिजे. कारण ही जर का आपल्या हातातून शेती निसटली तर नंतर जीवन जगणं फार कठीण आहे. कारण आपल्यासारखं हृदय कोणाचंही नाही. आपल्याला माहिती आहे संत्र्याला 2 वर्ष झाले फुटवा नाही आहे, तरी बी आपण इथं एकदम ऐशो आरामाने बसले की पुढचं सांग काय करायचं आहे. असं कोण आहे? कोणीच नाही आहे. जिगरच नाही कोणाजवळ एवढा. बरोबर. तर त्या गोष्टी आहेत. तर आता याच्यामध्ये कालच्या दिवशी ते कुठे गेले भाऊ पांडे भाऊ, तुमचे प्रश्नच येत नाही आहे. आणि 100 लोकांमध्ये प्रश्न विचारणे, 4 भिंतीत प्रश्न विचारणारा व्यक्ती स्वतःसाठी काम करतो. बरोबर. 100 व्यक्तींमध्ये प्रश्न विचारणारा व्यक्ती 1000 व्यक्तींसाठी काम करतो. बरोबर. कारण हा व्हिडिओ जो आहे हा पूर्ण भारतभर नाही तर भारताबाहेर जिथेही सोशल मीडिया चालतो, यूट्यूबवरती ज्या लोकांना ज्या गोष्टी पण येतात कदाचित मराठी समजणार नाही, पण तिथं जर का ह्या गोष्टी गेल्या आणि प्रश्नांचे उत्तरं गेले तर काही ना काही कुठंतरी त्या व्यक्तीच्या हॅमरिंग होते दिमागाला की कुठंतरी इथं हा क्लू आपल्याला मिळालेला आहे. आणि मी कुठून हा AI मधनं बनवलेला हा फोटो किंवा व्हिडिओ नाही आहे भाऊ. तुम्ही इकडे येऊन जा. हा तुमच्या डोळ्यासमोर इथं आहे. बरोबर. मी हे सांगत नाही की हे माझ्यामुळे झालेलं आहे, हे ह्या व्यक्तीच्या मेहनतीमुळे झालेलं आहे. बरोबर. आणि असं आपण करू शकतो. दुसरी गोष्ट की यांच्या फळाची जी क्वालिटी आहे आणि या फळाचा जो रस आहे, जर एखादी व्यक्तीने ते चाखलेलं असेल ना तर तुम्हाला पुढच्या वर्षासाठी त्याची डिमांड असेल की पुढच्या वेळेस बगीचा आया ना तो सबसे पहिले मुझे फोन करना भाई. नाही तर तो फिरून येऊन सण चालला जात असेल इथून की याचा बगीचा येतो कधी, हे मला बघायला पाहिजे. कारण ह्या फळाची डिमांड आहे मार्केटला. मग आपण त्याच्यावरती काम करायला पाहिजे. आपल्याला जी डिमांड मिळते मार्केटमधून त्या गोष्टीवरती आपण वर्कआउट करायला पाहिजे. ती वर्कआउट करण्याची प्रोसेसिंग काय आहे, तर आपल्याला ह्या गोष्टींवरती काम करावं लागेल. बघा, शकिंग, पेस्ट, थ्रिप्स, माइट्स, निमॅटोड्स, ज्या बी काही रोग किडी ह्या ज्या काही गोष्टी आहेत ना, हे ज्या वेळेस कच्चं अन्नद्रव्य बनेल शरीराच्या झाडांमध्ये, पेशींमध्ये, त्या टायमाला ते अटॅक करतील. त्यांना तुम्ही थांबवू शकत नाही, कारण त्यांचं बी जीवन जगण्याचे त्यांना अधिकार आहे तिथं. पण त्यांच्यासाठी आपण वेगळी व्यवस्थापन जर करून ठेवले तर फार महत्त्वाचं राहील. बरोबर. त्याच्यावरती आपण फील्डमध्ये गेल्यानंतर बोलू. ओके. हा असं विचारलं पाहिजे पटापट, म्हणजे आपण सांगू शकतो. आता हा जो ह्युमस आहे हा शेणखताच्या माध्यमातनं किंवा ऊसाची मळी जी असते आपल्याजवळ इथं आजूबाजूला जर का शुगर मिल असतील त्याच्यामधून आपण ते हे करू शकतो. ह्युमस के लिए फिर से व्हिडिओ